नमस्कार. आज गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या या विशेष मुलाखतीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. त्याचबरोबर आज आपल्यासोबत आहेत नितीन भोसले सर. आपलं यस भक्तीच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नितीन भोसले हे ज्या हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट या आध्यात्मिक संस्थेशी संबंधित आहेत, ती संस्था देशभरामध्ये आणि जगभरामध्ये आध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार करण्याचं काम करते. नितीन भोसले हे कोल्हापूर झोनचे कोऑर्डिनेटर म्हणून काम करत आहेत. खरं तर गुरुपौर्णिमा ही इतर सगळ्याच भारतीय संस्कृतींमधल्या सणांसारखी साजरी केली जाते, परंतु हे साजरं करणं म्हणजे नेमकं काय, त्याच्या पाठीमागचं महत्त्व काय, गुरु ही संकल्पना मुळात काय आहे, गुरु आणि शिक्षक यांच्यामधला फरक काय, अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उकल आज नितीन भोसले यांच्याकडून आपण करून घेणार आहोत. हे सगळं जाणण्या अगोदर आपण नितीन भोसले हे ज्या हार्टफुलनेस संस्थेशी संबंधित आहेत त्या संस्थेबद्दल थोडं जाणून घेऊयात. खरं तर आपण गेल्या 27, 28, 29 जूनला याच वेळेमध्ये भक्ती वाहिनीवर व्हर्च्युअल ध्यानोत्सवामध्ये सहभागी झाला होतात. हा व्हर्च्युअल ध्यानोत्सव हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट या संस्थेच्या सहकार्यातूनच आयोजित करण्यात आला होता. ही संस्था नेमकी काय करते, त्याचा उद्देश काय, हे सगळं आपण सुरुवातीला जाणून घेऊयात. भोसले सर, सुरुवातीला तुमच्याकडून आमच्या प्रेक्षकांना समजून घ्यायला आवडेल की हार्टफुलनेस म्हणजे नेमकं काय काम करते आणि त्याचं आत्ता भारतातलं अस्तित्व काय. ओके, नमस्कार. हार्टफुलनेस ही संस्था जवळपास 100हून अधिक वर्षांपासून जगातल्या सर्व मानवाच्या उत्थानासाठी, आध्यात्मिक प्रशिक्षणासाठी अविरत काम करते आहे. जवळपास 160 देश याच्यामध्ये आम्ही या सेवेमध्ये आतापर्यंत आपण पोचलेलो आहोत. 160 देशांमध्ये. हे सगळं आध्यात्मिक प्रशिक्षण किंवा ह्या ध्यानाबद्दलचं अवेअरनेस आणण्यासाठी आम्ही जगभरात कुठलाही म्हणजे त्याच्यासाठी शुल्क घेत नाही किंवा कोणाच्याही इतर धार्मिक काही पारंपरिक धार्मिक काही बिलीफ सिस्टमना धक्का न लावता सहज स्वाभाविकपणे आम्ही लोकांच्या समोर ध्यानाबद्दलचा अवेअरनेस आणतो. याच्यात आम्ही कुठल्याही अटी, नियम, कायदे, कानून किंवा अपेक्षा, बंधनं, त्याग किंवा कोर्स किंवा कुठलीही प्रसिद्धी अशा कुठलाही हव्यासाशिवाय ही संस्था अत्यंत ग्रेटेस्ट इंटेन्शननं, त्याच्या फार उदात्त हेतून ही मानवी सेवा करण्याचं काम करते. याचाच भाग म्हणून भारतातल्या सगळ्याच शहरांमध्ये, कोल्हापूरसारख्या शहरामध्ये सुद्धा किंवा इतर सगळ्या शहरांमध्ये याचा प्रसार ऑलरेडी झालेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपण काही दिवसांपूर्वी ध्यानोत्सव घेतला होता. त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी ध्यानाबद्दलची बरीच माहिती आणि अनुभव घेतला होता. पण याचा पुढचा एक भाग तयार होतो की याच्यामध्ये हा प्रशिक्षणाचा जेव्हा भाग येतो तेव्हा त्याच्यात गुरु हा व्यक्तीचं महत्त्व किंवा त्या माध्यमाचं महत्त्व अशा अनेक त्याच्याबद्दलचे प्रश्न याच्यात तयार होतात. तर त्याच प्रश्नाचा असे अनेक प्रश्न जनतेचे आहेत, लोकांचे आहेत असे समजून या गुरुपौर्णिमेचा उद्देश घेऊन आपण या चर्चेस इथं उपस्थित आहोत. तुम्ही सगळे जोडल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे, ऋणी आहे. खरं आहे सर, तुम्ही आत्ता म्हणाला तसं कुठलीही संकल्पना समजून घ्यायची असेल, कुठल्याही ज्ञानाचं अवलोकन करायचं असेल किंवा ज्ञान व्यवहारामध्ये आणायचं असेल तर त्याला गुरु आवश्यकच आहे, अशी एक संकल्पना आहे आणि ती गरज आहे. मग मुळात ही गुरु ही संकल्पना नेमकी काय आहे? अच्छा, गुरु की जो अंधाराकडून प्रकाशाकडे नेतो, हा ॲक्च्युली त्या शब्दाचा अर्थ आहे. पण मुळी याच्यामध्ये अजून एक प्रश्न तयार होतो की अंधाराकडे नेतो, प्रकाशाकडे नेतो म्हणजे एक्झॅक्टली काय असतं. तर विवेकानंद म्हणायचे की अंधार नावाची अशी काही गोष्ट अस्तित्वातच नाही आहे. म्हणजे जसा सूर्य आहे तर त्याचं असणंच प्रकाश आहे आणि जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती फिरताना त्याच्याकडे पाठ येईल तेव्हा तिथं अंधार तयार होतो. पण हा अंधार अस्तित्व नाही, हा प्रकाशाचा अभाव आहे त्यावेळेला. तसं गुरु हे एक असं अस्तित्व आहे की ज्याच्या अस्तित्वानेच एखाद्याला प्रकाशमय होतो. म्हणजे त्याच्यातला अज्ञानाचा किंवा गैरसमजांचा अंधार
हा त्याच्या अस्तित्वानेच मुळे निघून जातो. म्हणून त्याला म्हणतात तो अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा व्यक्ती म्हणजे गुरु. किंवा गुरु म्हणजे शिक्षक, मार्गदर्शक, किंवा गुरु म्हणजे जो स्वतः एक अनुभव किंवा एक त्याचं असं असणं अस्तित्वच लोकांना एक प्रेरणा ठरते किंवा त्याचं ते फॉलो करणं लोकांना त्याला बघून शक्य होतं. तर गुरु अनेक अर्थानं हा एक जिवंत मार्गदर्शक आहे. किंवा असंही म्हटलं आहे शास्त्रांमध्ये, गुरु हा अनेक व्याकुळ हृदयाने, अनेक तळमळीने केलेल्या प्रार्थनांच्या हृदयाचा प्रतिसाद म्हणजे गुरु आहे. तो येतो आणि ती प्रतिसाद ऐकून ह्या सगळ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो. तर असा हा गुरु ही ॲक्च्युली संकल्पना आहे. बरोबर. आपण शास्त्रानुसार गुरु ही संकल्पना नेमकी काय आहे हे सांगितलं, पण अनेक जण स्वतःला आलेल्या अनुभवातून अनुभव हाच माझा गुरु आहे असं म्हणतात. काही जण माझी परिस्थिती हीच माझा गुरु आहे असं म्हणतात. काही जण आईवडिलांना गुरु मानतात. काही जण तर आपल्या शाळांमधल्या शिक्षकांना गुरु मानतात. नेमकी आपल्याकडची गुरु शिष्य ही परंपरा आणि शाळांमध्ये ज्ञानदानाचं काम करणारे शिक्षक हे गुरु ठरतात का, आणि गुरु आणि शिक्षक यांच्यामध्ये काय फरक आहे का? बिलकुल. फार सुंदर हा म्हणजे अनेक मनांना पडलेला प्रश्न आहे हा. म्हणजे उदाहरणार्थ माझ्या जीवनातला अनुभव हा गुरु होऊ शकतो का? येस, तो बऱ्या अंशी गुरुसारखं काम करतो. पण ह्या गुरुच्या वेगवेगळ्या टप्पे आहेत. मग एखाद्या माझ्या भौतिक अडचणींना मदत मिळेल, बौद्धिक अडचणींना मदत मिळेल. असे बौद्धिक मार्गदर्शन किंवा भौतिक मार्गदर्शनाला सुद्धा आपण गुरु म्हणणं थोडं चुकीचं होईल, कारण हे शिक्षकासारखं काम करतात. तर प्रथम आपण शिक्षक आणि गुरु ह्याच्यातला फरक काय आहे हे पाहूया. तर शिक्षक हा आम्हाला शिकवतो, गुरु शिकवत नाही. कारण शिकवण्याला मुळी मर्यादा आहे. जसं की उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला शिकण्याची तळमळ नसेल आणि गुरु शिकवत असेल तर तो शिकू नाही शकत. आणि ज्याच्याकडे खरी तळमळ आहे त्याला निसर्गातले अनेक इशारे काफी असतात की त्याला त्याचं मार्गदर्शन घेण्यासाठी. मग इथे एक प्रश्न येतो, मग शिक्षक आणि गुरूंमधला एक्झॅक्ट तो फरक काय आहे? तर फरक असा आहे की त्याचं एक उदाहरण देतो मी तुम्हाला, की जेव्हा द्रोणाचा वध करण्याचा वेळ येतो, म्हणजे कृष्ण एक वेळ रागाने येतो आणि म्हणतो की मी तुला मारू शकतो. आणि तेव्हा तो सांगतो की तू ज्या अधर्माच्या बाजूला आहेस, तू अधर्माच्या बाजूला कसं काय आहेस? तर तो म्हणतो की माझ्या मुलाच्या बरोबर मी राहणं हा कसा अधर्म आहे, माझ्या मुलाबद्दल प्रेम वाटणं हा कसा अधर्म आहे. तर तिथं कृष्ण त्याला समजावतात की तू मुलाच्या प्रेमात नाही, मोहात किंवा त्याच्यात अटॅच झाला आहेस. त्या अटॅचमेंटमध्ये तू अधर्माच्या बाजूनं उभा राहतोस. तेव्हा तू एका शिक्षकापासून गुरुपर्यंत पोचण्याचा रस्ताच बंद केलेला आहेस. तर गुरु काय करतो, तर एखाद्या माणसाला अंतर्बाह्य बदलतो आणि गुरु त्याला त्या ईश्वराच्या अनुभवापर्यंत, कदाचित त्या ईश्वराच्या स्थितीपर्यंत पोचवण्यासाठी एका उत्प्रेरकाचं काम करतो. उत्प्रेरक म्हणजे काय, की जसा सूर्य उगवल्यानंतर कळी उमलते, कळीला माहीत नसतं की मला हा सूर्याचा उपयोग करून मी त्याचा प्रकाश घेऊन उमळते, किंवा सूर्यालाही माहीत नाही की कळी ही माझा प्रकाश घेऊन उमळते. तर मग सूर्याच्या नुसत्या अस्तित्वानेच ती कळी उमलते. तर शिक्षक हा एखाद्या गोष्टीची बाह्य माहिती देऊ शकतो, शिक्षक त्याचा अनुभव देऊ शकत नाही. गुरु आध्यात्मिक स्थिती साधकाच्या हृदयामध्ये प्रस्थापित करू शकतो, त्याचं नरिशमेंट करू शकतो. शिक्षक बाह्य अंगाची माहिती देऊ शकतो, मार्गदर्शन देऊ शकतो, प्रेरणा देऊ शकतो. पण गुरु हा आणि शिक्षकांमधला हा फरक आहे. अगदीच उदाहरण द्यायचं म्हटलं तर गुरु त्याचं अस्तित्वाच्या असण्याने, त्याच्या जगण्याच्या पद्धतीनंच लोकांना फायदा होतो. जसं एक एक्झाम्पल, जसं एकदा नामदेवाला आणि अनेक संत वारीहून परत आले असताना चोखोबा की गोरा कुंभार बहुतेक ते सगळ्यांच्या डोक्यावर असं काठी मारून म्हणतात की हे नामदेवाचं मडकं अजून कच्चं आहे. नामदेव रडत रडत विठ्ठलाकडे जातो, कारण नामदेवाचं सगळं विठ्ठलाच्या चरणी त्यानं सगळा सहवास वेळ घाललेला असतो. मग हा विठ्ठलाला विचारतो नामदेव की असं का, आणि जर माझं हे मडकं कच्चं असेल तर त्याला दोषी तूच आहेस, कारण मी सर्वस्वी तुझ्यावर अवलंबून होतो. तर तिथं विठ्ठल खूप छानपणे त्यांना एक्सप्लेन करतो. त्याचं आम्ही एक छोटंसं नाटक मुलांसाठी बसवलं होतं. त्याच्यातले डायलॉग असे आहेत की विठ्ठल नामदेवाला समजावताना म्हणतो की नामदेवा, गुरु आदिनं सकल देव,
गुरु आधीनं पितर मानव. तर ते म्हणतात की हे सगळं ब्रह्मांड, हे पितर मानव किंवा हे देव सगळे गुरुच्या अधीन आहेत. मी तुला वेळप्रसंगी दर्शन देऊ शकतो, मी तुला मार्गदर्शन नाही देऊ शकत. आणि हे सगळं जर तुला प्राप्त करायचं असेल तर तुला एक जिवंत गुरु घेणं आवश्यक आहे. म्हणून ते म्हणतात की मी तुझा गुरु नाही आहे आणि तुला जिवंत गुरु घ्यावा लागेल. म्हणून ते सांगतात की तू खेचरांकडे जा. म्हणजे तो औंढ्या नागनाथ आला. औंढ्या नागनाथ एक ठिकाण आहे की तिथं खेचर नावाची एक महान व्यक्ती असते, गुरुतुल्य. त्यांच्याकडे ते पाठवतात. मला एकंदरीत सांगण्याचा उद्देश काय आहे की गुरु त्याच्या जिवंतपणातून अनेक ज्ञान देण्याच्या ऐवजी एका फटक्यामध्ये त्याचं अंतरात त्याची स्थिती तयार करू शकतो. तिथं हा नामदेव पोचतात आणि पाहतात की खेचर नावाचे ते गुरु पिंडीवर पाय ठेवून बसलेले असतात. मग त्यांना आश्चर्य वाटतं की मला कुठे पाठवलं की ज्यांना एवढी समज नाही की तो ईश्वरावरती पाय ठेवून झोपला आहे. हे समजताच म्हणजे खेचराने त्याचा सेन्स केला, तो काय विचार करतायत नामदेव. आणि ते लगेच नामदेवाला म्हणतात की असं कर की हा पाय तिथे ठेव जिथे ईश्वर नाही असं तुला वाटतं. मग तो पाय उचलतो आणि दुसरीकडे ठेवतो. तिथं पिंडी तयार होते. तिकडून दुसरीकडे पाय ठेवल्यानंतर परत पिंडी तयार होते. मग त्यांनी डोळ्यातून अश्रू येतात नामदेवाचे आणि ते म्हणतात की एवढे दिवसात मी विठ्ठलाच्या चरणी ईश्वर सर्वव्यापी हे समजलो नाही. मला गुरुनी या एका क्षणात एवढं महान ज्ञान दिलं. तर शिक्षक हा बऱ्या अंशी माहिती देऊ शकतो, पांडित्य देऊ शकतो, जे त्यानं वाचलं ऐकलं आहे. गुरु अनुभव देऊ शकतो, गुरु परिवर्तन देऊ शकतो. शिक्षक परिवर्तनाबद्दल मार्गदर्शन देऊ शकतो किंवा प्रेरणा देऊ शकतो. त्यामुळे आता तसेच आई बाबा आहेत, मित्रमंडळी आहेत आणि अनेक बाकीच्या सुद्धा गोष्टी आहेत की ज्या आम्हाला भौतिक जीवनात आणि इकडे तिकडे बरंच मार्गदर्शन करू शकतात. पण गुरुचा अर्थ आहे जो प्रकाशापर्यंत किंवा ईश्वरापर्यंत नेतो. तर ही सर्वोच्च प्रशिक्षणाची पद्धत आहे की जे बाकीचे शिक्षक ते देऊ शकत नाहीत. बरं. आत्ता जसं गुरु आणि शिक्षक यांच्यामधला फरक आपण जाणून घेतला की गुरुच्या एखाद्या साध्या कृतीनं सुद्धा एखाद्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होतो आणि शिक्षक फक्त बाह्य पद्धतीचं मार्गदर्शन करू शकतात. मग अनेकदा प्रश्न पडतो की गुरु शिष्याच्या परंपरेमध्ये नेमका गुरुसुद्धा शिष्य शोधत असताना किंवा एखाद्याला आपला शिष्य मानण्या अगोदर त्याची वेगवेगळ्या पद्धतीनं चाचपणी करतो किंवा त्याची परीक्षा घेतो. हा आपण देणाऱ्या ज्ञानाला पात्र ठरतोय का याची चाचपणी गुरुही करतात. तशा पद्धतीनं काही पुराणामधले किंवा इतिहासामधले दाखले सांगतात की काही लोकांनी आपला गुरु शोधण्याचाही प्रयत्न केला. म्हणजे योग्य व्यक्ती आपला गुरु असावा याचा शोध काही लोकांनी घेतला. अर्थात ते तपस्वी आणि विचारांना मोठे किंवा त्यांची बौद्धिक पातळी मोठी म्हणून त्यांनी हे केलं असावं का आणि सर्वसामान्य माणसांनी असं करावं का, म्हणजे गुरु शोधावा का, म्हणजे शिष्यानं गुरुचा शोध घ्यावा का, ही संकल्पना म्हणजे नदीनं परत सागरानं नदीकडे यावं अशी काही उलट वाटत नाही का? बिलकुल. हा जो प्रश्न आहे हा बऱ्याच मला वाटते अनंत काळापासून विचारला गेला आहे आणि प्रत्येक वेळी मानवाला त्याच्या अडचणीत हा प्रसंगाला तोंड द्यावं लागलेलं आहे. तर खऱ्या अर्थानं माझ्या गुरुदेवाने एक गोष्ट सांगितली होती की समजा एखादा माणूस मासा पकडायला गेला असेल तर तो माशाला पकडतो की मासा त्याला पकडतो. म्हणजे तो जेव्हा ते मासा पकडण्यासाठी ते जाळं टाकतो तेव्हा कोण पकडतं त्याला. तसा अर्थ असा आहे की समर्थ माणूस पकडू शकतो. तर आम्ही एखाद्याला गुरु म्हणून शोधणं हे जवळपास अशक्य गोष्ट आहे. फॉर एक्झाम्पल एखाद्या मुलग्यानं स्वतःसाठी लग्नासाठी एक मुलगी शोधून दाखवावी. त्याला वाटतं सुरुवातीला मी छान शोधली आहे, नंतर कळतं असं नाही झालेलं आहे. म्हणजे तो 4 वेळा परिश्रम करून अनेक ठिकाणी मुलगीला बघायला जाऊन सुद्धा त्याला बऱ्याच वेळा पश्चाताप होतो की मी नाही शोधू शकलो नीट. तर त्याचं कारण आहे, एक आयझनबर्ग नावाचे एक शास्त्रज्ञ होते. त्यांनी म्हटलं होतं की कुठलीही गोष्ट तुम्हाला समजायची असेल तर त्या गोष्टीपेक्षा तुमचं अजून सूक्ष्म होणं आवश्यक आहे. म्हणजे जर गुरु हा महान असतो, ईश्वरतुल्य असतो, ईश्वरापर्यंत नेणारा व्यक्ती असतो, तर त्याला मला शोधायचं असेल किंवा समजायचं असेल तर त्यांच्या या सिद्धांताप्रमाणे मी त्यांच्यापेक्षा सूक्ष्म असणं गरजेचं आहे. याचा अर्थ मी गुरु
शोधू शकत नाही. मग शास्त्राने याला काय पर्याय सांगितले? जर मी शोधू शकत नाही तर शास्त्र म्हणतं गुरु हा ॲक्च्युली कुठल्याही व्याकुळ हृदयाचा तळमळीनं केलेल्या प्रार्थनेचा प्रतिसाद आहे. मग ह्याला पर्याय काय? की ज्याला गुरु शोधावा वाटतं की त्यानं अतिशय तळमळीनं प्रार्थना करावी. गुरु त्याच्यासाठी क्षेत्रपालन तयार करतो, पार्श्वभूमी तयार करतो, सर्कमस्टन्सेस तयार करतो आणि तो त्याच्यापर्यंत येतो त्याला मार्गदर्शन करण्यासाठी. तर गुरु शोधणं हे जवळपास अशक्य आहे. फॉर एक्झाम्पल मी देतो, जसं ऐकणाऱ्यांनाही थोडं एक रेफरन्स पटेल. सगळ्यांना माहिती आहे की गोंदवलेकर महाराज वयाच्या 7व्या वर्षी घराच्या बाहेर पडले आणि गुरु शोधार्थ पडले आणि अगदी उत्तरेपर्यंत पोचले. म्हणजे अनेक महान दरम्यानच्या संतांना, गुरूंना ते भेटले, पण प्रत्येकाने त्यांना तू माझा लेकरू नाही आहेस असं म्हटलं. आणि त्याच्यात एका संतांनी त्यांना सांगितलं, बहुतेक त्यांच्या गुरूंचं नाव तुकाराम माई का काहीतरी आहे, त्यांच्याकडे म्हणजे तू त्यांचं लेकरू आहेस, तू त्यांच्याकडे जा असं मार्गदर्शन केलं. तर तसंच असा याचा तिसराही याच्यातला पैलू असा आहे की एखादा गुरु एखाद्या साधकाला तयार करण्यासाठी बरेच वर्ष सूक्ष्मामध्ये त्याच्या समजण्याच्या पलीकडे जाऊन तो त्याचं तयारी करत असतो. याचं एक छोटंसं अजून एक्झाम्पल देतो. जेव्हा पहिल्यांदा परमहंसांना विवेकानंद भेटतात तेव्हा कडाडून मिठी मारून परमहंस म्हणतात, नरेंद्र तुझी किती वाट पाहायची रे मी, आणि डोळ्यातून पाणी येतात त्याच्या. याचा अर्थ एवढे महान व्यक्ती एका सामान्य व्यक्तीचा, तेव्हा ते सामान्यच आहेत उदाहरणार्थ, ते वाट बघतात म्हणजे काय? तर गुरु हा एखाद्या शिष्याला फिजिकली जवळ आणेपर्यंत त्याच्यापूर्वी अनेक वर्ष काम करत असतो. अशी या उदाहरणांचा आपण तात्पर्य काढू शकतो. तर आता प्रश्न येतोय, गुरु ओळखावा कसा? तर मगाशी म्हटल्याप्रमाणे गुरुला ओळखण्यासाठी तुमचे कुठलंही पुस्तकी ज्ञान किंवा इतर माहिती किंवा इतर तुमच्या कल्पना पुरेशा नाही आहेत की गुरुला योग्य गुरु म्हणून समजून घेण्यासाठी. काय करायचं अशा वेळी? कारण एखादा खूप सुंदर वक्तृत्ववाला असेल, खूप एखाद्याची सुंदर शरीरयष्टी आणि वस्त्र परिधान केलेलं असेल, मग त्याला निवडायचं कसं? तर गुरु एखादा बुटका असू शकतो, उंच असू शकतो, कुरूप हे असू शकतं, जसं अष्टवक्र अष्टव्यंग असलेली व्यक्ती होते. एखादा चाचपडत बोलणारा हे असू शकतो. मग ह्याच्यातून ओळखायचं कसं? कारण आजकाल पुस्तकं वाचून, पांडित्य दाखवून अनेक गोष्टींबद्दलची बाह्य माहिती सांगणारे भरपूर जण आहेत. ओळखायचं कसं याच्यामध्ये? तर माझे गुरुदेव याच्याबद्दल मार्गदर्शन असं करतात. ते म्हणतात की तुम्ही कुठलंही बुद्धी आणि इतरत्र बुद्धी चातुर्य किंवा शब्द किंवा अजून रेफरन्सेस, आधार कौशल्य त्यांची बघण्याच्या ऐवजी त्यांच्या बाजूला जाऊन बसा, डोळे मिटून बसा. जर तुम्हाला तुमच्या प्रवृत्ती शांत होताना जाणवल्या आणि तिथं तुम्हाला शांतीचा अनुभव आला, तर याचा अर्थ तो व्यक्ती स्वतः परम शांत आहे की जो स्वतःची शांती रेडिएट करतोय, उत्सर्जित करतोय. आणि त्याच्या शांतीपासून, त्याच्या उत्सर्जित झालेल्या दिव्यत्वापासून आम्हाला अनुभव यायला लागतो. आणि हा अनुभव खात्री देतो की मी ज्याच्या जवळ बसलो आहे त्याच्या असण्याने माझी वृत्ती बदलते. तर इतरत्र कुठल्याही त्याच्याबद्दलचे मापदंड वापरण्याच्या ऐवजी त्याचा थेट अनुभव घ्यावा. आणि जर तो अनुभव आला तर मार्गदर्शन आपल्याला कळेल की हा गुरु योग्य आहे. तसंच साधकाला किंवा शिष्याला हा अधिकार आहे की त्यानं गुरुची योग्य तपासणी करून घ्यावी. फॉर एक्झाम्पल, जर विवेकानंदांचं जीवनचरित्र पाहिलं तर त्यांनी कदाचित शेकडो परीक्षा घेतल्या परमहंसांच्या. अगदी एकदा तर त्यांनी त्यांच्या बेडशीटच्या खाली पैसे ठेवलेले असतात. ते परमहंस त्याच्यावर बसल्यावर ते टणकन उटी मारून उभं राहतात, म्हणतात इथं माया आहे. तर शेवटी जेव्हा विवेकानंदांनी अनेक परीक्षा घेतल्यानंतर शेवटची परीक्षा म्हणजे उदाहरणार्थ गुरु कसा महान आहे हे त्याच्या जीवनचरित्राकडे पाहिल्याने, अनुभवल्याने, त्यांचं उदाहरण बनल्याने घेता येतं. तर एकदा शेवटची परीक्षा अशी होती माझ्या आठवण्याप्रमाणे की ते एकदा रात्रीचे दोघं एकत्र गप्पा मारत असतात आणि परमहंस अचानक पोट धरून जमिनीवरती लोळायला लागतात आणि थोड्या वेळानं उठतात आणि पळत सुटतात. विवेकानंदांना आश्चर्य वाटतं, ते त्यांना फॉलो करतात. तर ते एका झोपडीत जातात आणि एक अशी वृद्ध स्त्री, तिला खूप टॉयलेट आलेलं असतं आणि फारच ती अगदी आजारी असते. तिला ते नेऊन टॉयलेट वगैरे करून आणतात आणि यांचं पोट दुखायचं थांबतं.
मग त्यांना कळतं की ही व्यक्ती एवढी महान आहे की त्या व्यक्तीच्या वेदना इथं समजून घेते, या वेदना स्वतःमध्ये घेते, ती वेदना त्याच्या बिहाफ ऑफ भोगते सुद्धा. बरोबर. अजून मी याची किती परीक्षा घ्यायची? तर परीक्षा घ्यायला हवी. आंधळेपणानं गुरु नाही निवडायचा आहे, त्याच्या बुद्धी कौशल्याला बघून गुरु नाही निवडायचा आहे, त्याच्या परीक्षा घेतल्याशिवाय, त्यांना नाणं वाजवून घेतल्याशिवाय पुढं जाऊ नये. तर गुरु ओळखण्यासाठी आम्ही निर्भीड प्रामाणिक असायला पाहिजे, की मी घाबरायला नाही पाहिजे की असं कसं करू. हा उद्देश जर योग्य असेल तर गुरुलाही अशा शिष्यांची बद्दल आदर वाटतो. गुरु शोधण्यासंदर्भातील तुमची भावना शुद्ध असेल तर तुमच्याकडे ती पात्रता सुद्धा येते, गुरु तुम्ही शोधू शकता. हेच याचं सार आहे. दुसरीकडं मगाशी तुम्ही म्हणालात की गुरुच्या सानिध्यात आल्यानंतर तुम्हाला काही अनुभूती येते आणि तुम्हाला वाटतं की आपण या गुरुला स्वीकारायला हवं. परंतु अलीकडच्या काळामध्ये वेगवान पद्धतीनं बदलणाऱ्या जगात वेगवेगळ्या संकल्पना गुरुस्थानी म्हणून मानल्या जातात. मग त्यामध्ये आध्यात्मिक ग्रंथ असतील, आध्यात्मिक पुस्तकं असतील. खास करून आध्यात्मिक परंपरांमध्ये गुरुऐवजी ही पुस्तकं किंवा हे ग्रंथ मार्गदर्शक स्वरूपात किंवा गुरुच्या स्वरूपात स्वीकारले जाऊ शकतात का? नेमकी शास्त्रातली संकल्पना काय आणि पुस्तकं किंवा ग्रंथ गुरु म्हणून स्वीकाराव्यात का? असं करता नाही येऊ शकत. त्याच्यासाठी मी काही रेफरन्सेस देईन. माझ्या गुरुदेवाने एक गोष्ट सांगितली होती. एक पर्शियन कवी होऊन गेली आहेत, एक सुफी सेंट होऊन गेलेत, ज्यांचं खूप मोठं नाव आहे, मोहम्मद जलालुद्दीन रूमी नावाचे. त्यांनी त्यांच्या टाईममध्ये 18 पुस्तकं अध्यात्मावरती लिहिली होती आणि तरीही त्यांचं आध्यात्मिक तळमळ भूक अजून संपत नव्हती. मग त्यांना ते कळलं की त्यांच्याच भागामध्ये एक शम्स तब्रेज नावाचे एक महान व्यक्ती आहेत, गुरु आहेत. हे ठरवतात की ही आध्यात्मिक माझी तहान तिथे कदाचित भागेल, म्हणून त्या शम्स तब्रेज नावाच्या संतांकडे ते पोचतात, गुरूंकडे पोचतात आणि ते विनंती करतात की मला तुमचा शिष्य करून घ्या. ते त्यांच्या दिव्य दृष्टीनं पाहतात की यांनी तयार केली आणि पुस्तकं वगैरे, तर ते त्याच्यासमोर अट अशी ठेवतात की तुम्ही जी लिहिलेली जी ग्रंथ पुस्तकं वगैरे आहेत, जे अध्यात्म होते, ते तुम्हाला प्रथम नदीमध्ये सोडावे लागतील आणि हे सगळं टाकूनच मी तुम्हाला शिष्यत्व प्रदान करू शकतो. मग ह्यांना वाटतं की एवढं मी कष्ट करून, एवढा शोध घेऊन, एवढ्या अनुभवाने मी एवढं सगळं लिहिलं आहे, हे कसं मी नदीमध्ये टाकू? ते परत जातात. असं बऱ्याच इंटरवलनी ते सारखे येतात. शम्स तब्रेजींचा एकच सवाल असतो की हे पुस्तक तू नदीत टाकल्याशिवाय मी तुला शिष्यत्व देऊ शकत नाही. अशा अनेक प्रयत्नानंतर शेवटी ते रूमी सगळे पुस्तकं नदीमध्ये टाकतात आणि मग शम्स तब्रेज त्यांना शिष्यत्व देतात. तर ही पुस्तकं ईश्वराच्या बद्दलची बरेच माहिती देऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, गूळ किंवा साखर गोड आहे हे पुस्तकात लिहिणे आणि एखाद्याने त्या गुळाचा किंवा साखरेचा अनुभव देणे, जेवढा या दोन्हीमधला फरक आहे तेवढाच पुस्तकं वाचणे आणि पुस्तकांना गुरु समजून करणे हे आहे. जर असं असतंच तर आपण गृहीत धरूया या सगळ्या अवतार आले, महान संत आले, ह्या सगळ्यांमध्ये परत गुरु म्हणून या व्यक्तींनी येणं, त्यांचं असणं आणि त्यांनी काम करणं याची गरजच राहिली नसती. तर त्याचं सगळ्यात खालचं आणि स्पष्ट उत्तर काय आहे? तर उदाहरणार्थ एखाद्या पुस्तकामध्ये काय लिहिलं आहे त्याचा गर्भित अर्थ मी माझ्या बौद्धिक किंवा जुन्या माहिती आधारे किंवा अनुभवांच्या आधारातून त्याचा माझा वैयक्तिक अर्थ असेल, सांगणाऱ्याला कदाचित अजून खोल काहीतरी सांगायचं असेल. म्हणून मला असं वाटतं आहे की मी एवढ्या वाचनानंतर ह्या सगळ्या आध्यात्मिक पुस्तकांचा एक शिष्टाचार आहे. त्यांनी ईश्वराबद्दलची भरपूर माहिती दिलेली आहे, गरज सांगितलेली आहे, फायदे सांगितलेले आहेत, पण शास्त्र किंवा पुस्तक साधना नाही आहेत. तर ही पुस्तकांचा एटिकेट आहे की साधना देणे, साधना करवून घेणे, त्याच्यातल्या बारकावे आणि अनुभव देणे हा शास्त्रांची मर्यादा आहे, इथं पोचू नाही शकत. तर गुरु हा त्याचा पुढचा टप्पा आहे की जो अनुभव देतो आणि पुस्तकं हे त्याच्याबद्दल बाह्य माहिती किंवा प्रेरणा देऊ शकतात. उदाहरणार्थ कर्मयोग वगैरे. तर या सगळ्या गोष्टी करायच्या आणि जगायच्या कशा याचं उदाहरण गुरु आहे. तो हात धरून पकडतो,
चुकतंय तिथं दुरुस्त करतो. पुस्तकं आम्हाला दुरुस्त नाहीत करू शकत. बरोबर. उत्तरं मी प्रश्न तयार करू शकतो आणि पुस्तकांमधले उत्तरं शोधू पण शकतो, पण त्याचं उत्तरसुद्धा मीच काढलेलं असू शकतं. त्यामुळं ह्या दोन्हीमधला फरक काय आहे, म्हणून शास्त्र, पुस्तकं हे आमचे गुरु होऊ शकत नाहीत. कारण गुरु ही एक काय म्हणून असं तत्त्व आहे की जे तत्त्व या गोष्टींना जिवंत करू शकतं. पुस्तकं ही त्याची इन्फॉर्मेशन देतात. तर म्हणून महान लोकांनी अगदी समजा कृष्णगीतेमध्ये म्हणजे महाभारतामध्ये गीता सांगतात, त्यांनी इथून पुढे सांगितलं असतं की तुम्ही इथून पुढं गीता हाच तुमचा गुरु आहे असं समजा, किंवा जसं काही धर्मांमध्ये काही पुस्तकांना त्यांनी फायनली गुरु समजून चालले. तर त्याची ती मर्यादा आहे. गुरु खरं तर पुस्तकं ही गुरु ठरत नाहीत, कारण गुरु हा अनुभूती देतो. पुस्तकांमधून तुम्हाला ज्ञान मिळेल, माहिती मिळेल, पण त्या ज्ञानाचं किंवा माहितीचं तुमच्या जगण्यासाठी उपयोजन काय करायचं, कसं करायचं हे समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला गुरु पाहिजेच. अशाच पद्धतीनं पुढं आपण गुरु ही संकल्पना समजून घ्यायची झाली तर पुन्हा प्रश्न पडतो की गुरु मग नेमका कसा असायला हवा. पूर्वीच्या काळामध्ये होऊन गेलेला एखादा संत किंवा एखादा आध्यात्मिक उंची गाठलेला माणूस किंवा एखादा देवसुद्धा जो आज हयात नाही, तो आपला गुरु होऊ शकतो का? त्याचं चरित्र, त्याचा जीवन प्रवास, त्यानं दिलेली शिकवण ही सगळी आपल्या आयुष्य सुकर करण्यासाठी, आयुष्यातले अडथळे पार करण्यासाठी गुरु म्हणून आपल्याला उपयोगी पडू शकतात का? एकंदरीतच आत्ता हयात नसलेली व्यक्ती ही गुरु ठरते का? ॲक्च्युली जसं तुम्ही म्हटलात, ईश्वर देव किंवा एखादी मयत किंवा भूतकाळातली एखादी श्रेष्ठ व्यक्ती हे गुरु म्हणून घेता येऊ शकते का? तर तत्वतः नाही. जसं की एखाद्या विझलेल्या ज्योतीपासून तुम्ही एखाद्या खोलीमध्ये प्रकाश आणतो म्हटलात तर ते मुश्किल आहे. दुसरं, ही संकल्पना भिन्न आहे. ईश्वर आहे, नाहीतर मग त्याला ईश्वरालाही गुरु म्हटलं असतं. ईश्वर आणि गुरु ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत. तर गुरु ह्या संकल्पनेचा नेहमीच संबंध आतापर्यंत पाहिला, इतिहासात जर आध्यात्मिक फार जुन्या याच्यापर्यंत आपण प्रवास करून पाहिलं तर गुरु ही संकल्पना कायम जिवंत व्यक्तीशीच मर्यादित राहिलेली पाहाल. याचे उदाहरणं तुम्ही पाहू शकता. अगदी राम जेव्हा मानवी देहात आहेत तेव्हा त्यांचे गुरु ही मानवी देहात आहेत, वशिष्ठ. जेव्हा कृष्ण आहेत त्यांचेही गुरु वशिष्ठ सांदीपनी हेही जिवंत आहेत. तसे अनेक, म्हणजे उदाहरणार्थ ज्ञानेश्वरांचे गुरु त्यांच्या हयातीत जिवंत आहेत, निवृत्तीनाथ. तसे तुम्ही अनेक उदाहरण पाहिलात. विवेकानंद आणि परमहंस किंवा कुठलेही अवतार किंवा महान संतांची सगळी तुम्ही जर लिस्ट पाहिलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला जाणवेल की ह्या सगळ्यांकडे त्या काळी एक जिवंत मार्गदर्शक गुरु म्हणून होता. बरोबर. तर तो त्यावेळी जिवंतपणे त्यांचं मार्गदर्शन करतो. तर समजा याच गोष्टीला आपण रिव्हर्स केलं की आम्ही म्हटलं की आम्ही एखादा गेलेला महान व्यक्ती, एक उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल आपण XYZ गोंदवलेकर महाराज समजा घेतले, तर हे माझे जिवंतपणे गुरु होऊ शकतात का? कारण ते तर नाही आहेत, मी इथं आहे. जर असं असतं तर मग एकच रामाच्या वेळी वशिष्ठ गुरु आहे तर परत कृष्णाच्या वेळी सांदीपनी नावाचे गुरु लागले नसते. बिलकुल आहे. तर जिवंत गुरु म्हणजे काय की जो माझ्या लेवलवर येतो, मला समजण्याच्या लेवलवर पण, आणि तो उच्चतम त्या स्थितीच्या लेवलवर, की माझ्या भाषापासून, माझ्या अडचणींपासून, माझ्या इमिजिएट गरजांपर्यंत, प्रश्न उत्तरांपर्यंत येऊ शकतो. मी माझ्या ईश्वराला किंवा गेलेल्या एका महान संताला किंवा गुरुला मी याच्यातलं काहीच एक्सचेंज करू शकत नाही. तर गुरु हा आमच्या लेवलवर तेवढ्यासाठी आलेला असतो. म्हणून म्हणतात की खरा गुरु हा ईश्वरच आहे. थोडंसं कॉन्ट्रॅडिक्टरी वाटेल, पण माझे गुरुदेव म्हणतात खरा गुरु हा ईश्वरच आहे, पण त्या गुरुचं प्रतिनिधित्व करणारे हे गुरु आहेत. गुरु हा प्रकाश आहे उदाहरणार्थ, तर तो एकमेव प्रकाश ईश्वराचा आहे. हे गुरु त्या प्रकाशाचं प्रतिनिधित्व करत आहे. तर त्यांचं जिवंत असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण त्यांच्याशिवाय आध्यात्मिक प्रगती होऊ शकत नाही. जसं कबीराने एका ठिकाणी म्हटले की गुरुविन कछु नाही पाय, किंवा इवन ज्ञानेश्वरांनी सुद्धा म्हटलं आहे की तरलो आत्ता उद्धरलो गुरुकृपे. म्हणजे ही गुरुकृपा आहे की जी मला तारते, उद्धारते,
आणि ती जिवंत आहे. तर ह्या जिवंत व्यक्तीशिवाय गुरु होऊ शकत नाही. आता काही लोकांच्या गुरु हयात होते, साधनेचा प्रवास चालू होता आणि ते गुरुच समजा मयत झाले, निर्वाण झालं त्यांचं. मग अशा वेळी त्यांनी काय करायचं? अशा वेळी ते त्याच्याशी अटॅच राहतात आणि त्यांना वाटतं की हा माझा गुरु आहे. पण तत्वतः शास्त्रोक्त विचार केला तर तसं होऊ नाही शकत. त्याचं कारण असं असतं की जेव्हा जिवंत गुरु असतो तेव्हा त्याचं सूक्ष्म शरीर साधकाच्या शरीरामध्ये, सूक्ष्म शरीरामध्ये तो प्रस्थापित करून त्या साधकाची उन्नती घडवून आणत असतात. जेव्हा असा एखादा गुरु निर्वाण पावतो तेव्हा तो त्याचं सूक्ष्म शरीर त्या साधकामधून काढूनच त्याला प्रवास करावा लागतो. मग एखादा शिष्यच त्याच्या इथल्या लेवलपासून ते गुरुच्या निर्वाणानंतर ज्या डायमेन्शनमध्ये गुरु पोचला आहे, ज्या दिव्य लोकामध्ये किंवा अजून स्वर्ग किंवा जे काही लोक आहेत, त्या ज्या लोकांमध्ये जर गुरु पोचलेल्या ठिकाणी जर शिष्य पोचला असेल तर शिष्य त्या गुरूंकडून आध्यात्मिक एक्सचेंज किंवा मार्गदर्शन किंवा मेसेज घेऊ शकतो. पण जर शिष्य त्या गुरुच्या त्या डायमेन्शनपर्यंत उन्नतच झाला नसेल तर त्यांचा डिस्कनेक्शन आहे. म्हणून अशा वेळी असं म्हटलं जातं की एखादा गुरु निर्वाण होण्यापूर्वी तो जर गेला तर इथं पोकळी तयार होऊ शकते. म्हणून त्याचा ॲक्च्युली रोल असतो की जाण्यापूर्वी एखाद्या शिष्याला ती पोकळी भरण्याच्या लेवलवरती तयार करतो, म्हणजे परत एखादा गुरु जिवंत तयार करतो. याचा अर्थ ते एक तत्व आहे आणि ते जिवंत तत्व मदत करतं. नसतं तर वशिष्ठ बस होते, सांदीपणींची गरज नव्हती. तर हा जिवंत गुरु हा एक तत्व आहे, जिवंत तत्व आहे, जिवंत मार्गदर्शन मदत आहे. निर्वाण झालेल्या गुरूंबद्दल नक्कीच आपल्याकडे कृतज्ञता असायला पाहिजे, पण ते आमचे मार्गदर्शन तसे आपल्याला देऊ नाही शकत. हा दोघांचीही मर्यादा आहे, कारण मी तिथं पोचलेलो नसतो आणि ते आमच्या लेवलला परत खाली येऊ शकत नाहीत. म्हणून जिवंत गुरु हाच मदत करू शकतो. आपल्याकडं अनेकदा असा समज असतो की गुरु आणि देव याच्यामध्ये नेमका काय फरक? मगाशी तुम्ही बोलताना सांगितलं की गुरु हा आपल्याला ईश्वरापर्यंत नेण्याचं काम करतो. दुसरं तुम्ही सांगितलं की ईश्वराचं प्रतिनिधी म्हणून गुरु काम करतो. तर अनेकदा सर्वसामान्यांना प्रश्न पडतो की आपल्याकडं दत्तात्रयांना माणसं गुरुच मानतात, म्हणजे गुरुदेव दत्तात्रय म्हणतात. तर नेमकं देव हे गुरु ठरतात का, असा एक प्रश्न पुन्हा उरतो. याला परतून जर आपण मगाच्या याला जर कनेक्ट करायचं म्हटलं तर बऱ्याच वेळा पहा की आपला तो प्रश्नही होऊ शकतो पुढे की हे गुरु ईश्वर जेव्हा येतात अवतार रूपात तेव्हा त्यांनीही गुरु घेताना आपण पाहिलेलं आहे. तर मुळे मग ईश्वराला गुरु लागावा याची गरजच काय आहे? किंवा जेव्हा म्हणतात ना कृष्णाला हा पूर्ण अवतार मानलं जातं, तो आनंदमय सर्वोच्च कोशातून जन्माला आला आहे आणि तो सर्वश्रेष्ठ अवतार आहे, अशा अवताराला सुद्धा का गुरु लागावा? तर हा गुरु लागण्याचं कारणच आहे की जेव्हा केव्हा ईश्वर मानवी देहात येतो तेव्हा त्याला मानवीपणाच्या सगळ्या मर्यादा तुमच्या आमच्यासारख्या त्यालाही लागू होतात. आणि मग त्या मानवी मर्यादेतून त्याला त्या दिव्य मानवी स्थितीला नेण्याचं काम गुरु करत असतो. त्यामुळे आता मगाशी तुम्ही म्हटल्याप्रमाणे काही वेळा अडीअडचणींच्या काळात आपण जातो मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये आपण त्याच्यासाठी निवारणासाठी प्रार्थना करतो किंवा काही नवस बोलण्याच्या सारख्या गोष्टीसुद्धा ह्याच्यामध्ये होतात. मग ह्या कशा काम करतील? तर याला प्रथम आहे की एखाद्या माणसाला पूजा कशी करायची, प्रार्थना कशी करायची आणि या सगळ्यांमधले अडथळे काय आहेत हे मुळी देवाने नाही सांगितलं कसे दूर करायचे. कोणी ऐकलं नाही. तर मुळी ईश्वर ही जे अस्तित्व आहे या ईश्वरीय अस्तित्वाचा अनुभव घेण्यासाठी त्याची जी तयारी करण्याचं काम आहे तो देव नाही करत. असं पाहिलं का कधी की एखाद्या शिष्याची, साधकाची, भक्ताची तो तयारी करतोय मार्गदर्शनातून, दिस दॅटमधून? नाही करत. ही अख्तियारीच मुळी मर्यादित ठेवली आहे त्यांनी गुरुकडे. मग तो गुरु काय करतो की त्याला अनेक याच्यातून तयार करतो की जेणेकरून तो ईश्वरीय अस्तित्वाचा अनुभव घेऊ शकेल किंवा त्याच्या अस्तित्वाचा उपयोग करून घेऊ शकेल. जसं तुमच्या नदी परसातून वाहतीये, ती काही नदी तुमच्या भांड्यांमध्ये येऊन पडणार नाही, त्याचं पाणी आपल्याला जाऊन घ्यावं लागतं. तसं गुरु हा त्या व्यक्तीला ट्रेन करतो की जो ईश्वरीय अस्तित्वाचा अनुभव किंवा उपयोग कल्याणासाठी करू शकेल.
मग तिथं ते अशा वेळी अशा भाबड्या आपण कल्पना किंवा प्रार्थना घेऊन जातो, पण बऱ्याच वेळा त्या पूर्ण नाही झाल्यात असं जाणवतं आपल्याला. त्याचं कारण आहे हे सगळं करायचंच कसं याचंच मार्गदर्शन मुळे त्याच्याकडे नसतं, की जे अख्तियारी गुरुचे आहे. कारण तो त्या काळातले भाषा, त्या काळातले रेफरन्सेस, मुद्दे सांगून तो त्याला ट्रेन करू शकतो. ईश्वराची भाषा ही मौनाची भाषा आहे. जरी त्यांना आपल्याला काय सांगितलं मौनामध्ये किंवा प्रसंगांच्या माध्यमातून, तर त्याचा अर्थ काढणं आपल्याला कठीण आहे. म्हणून आपल्याला जिवंत मार्गदर्शकाची मदत याच ईश्वराला अनुभव करण्यासाठी घ्यायला पाहिजे. दुसरा याच्यामध्ये एक एलिमेंट येतो आहे, तो म्हणजे मी मंदिरामध्ये काही अडचणींच्या वेळी मागण्यासाठी जातो, तेव्हा गुरु शिकवतो की तू प्रत्येक वेळी चुकीचं जीवन जगत असल्याने त्याचे परिणाम चुकीचे येतात आणि ते दुरुस्त करावे म्हणून ईश्वराकडे आपण जाण्याऐवजी आपलं कसं परिवर्तन होईल ईश्वरीय ऊर्जा किंवा ईश्वराचा उपयोग करून, हे त्याला शिकवल्यानंतर ह्या सगळ्यांमधला पिक्चर त्याला खूप स्पष्ट होतं आणि काय करायचं आणि काय नाही त्याला कळायला लागतं. एकंदरीत माणसाचं जगणं सुखकर करण्यासाठी किंवा त्याला जगावं कसं याचं मार्गदर्शन करण्यासाठी गुरु हा गरजेचा आहे. अलीकडं दीक्षा या संकल्पनेबद्दल बरीचशी चर्चा होते. गुरु सर्वसामान्य ग्रामीण भाषेमध्ये लोक बोलताना म्हणतात की मी गुरु केलं आहे. तर गुरु करणं किंवा गुरुनं शिष्याला दीक्षा देणं ही नेमकी संकल्पना काय आणि एकूणच मानवी जीवनामध्ये गुरुचं नेमकं महत्त्व काय? एखाद्या व्यक्तीला गुरुच आयुष्यभर भेटला नाही किंवा त्यानं गुरुचा शोधच घेतला नाही, त्याला गरज वाटली नसेल किंवा थोडंसं नास्तिक स्वरूपात म्हणायचं झालं तर त्यानं गुरु मला गरजेचंच नाही अशा उद्देशानं बघितलं, तर एखाद्याच्या आयुष्यामध्ये गुरु नसणं आणि माणसाच्या आयुष्यामध्ये गुरु असणं याचे फायदे तोटे काय आणि गुरुचं नेमकं माणसाच्या जीवनातलं महत्त्व काय? ओके, तर आता याच्यातला मेन प्रश्न होता की सामान्यपणे दीक्षा ही जी काही टर्म आहे, हा जो काही विषय आहे, हा एक्झॅक्टली काय असतं याच्यामध्ये. म्हणजे गुरु करणे म्हणजे तो दीक्षा देतो असं समज आहे. तर दीक्षा देणे म्हणजे एक्झॅक्टली काय याच्याबद्दल जर विचार जर शास्त्रांचा आणि आमच्या पद्धतीमध्ये जे आम्हाला गुरुदेवाने सांगितलं आहे त्याच्यातून मी याचं उहापोह करायचा प्रयत्न करतो. दीक्षा देणे म्हणजे एखादा गुरु एखाद्या साधकाला तो आध्यात्मिक ग्रहणशील बनवण्यापासून, आध्यात्मिकता भरण्यापासून, त्याची नरिशमेंट किंवा त्याचं संवर्धन पोषण करण्यापर्यंत करण्याची पूर्वतयारी तो त्या दीक्षेतून देतो आणि त्याच्या कदाचित अनेक जन्मांपर्यंत, कदाचित शेवटच्या याच्यापर्यंत तो त्याच्याबरोबर राहतो. तर मग याच्यात होतं काय, दीक्षा देणे म्हणजे एखादा मंत्र हा अगदी काय म्हणू इतरांना न समजण्या एवढ्या आवाजात कुजबुजणे कानामध्ये आणि सांगणे की आता मी तुला दिलेली दीक्षा आहे. याचा दोन अर्थ होऊ शकतात. नुसताच एखाद्या देवाचं नाव कानामध्ये पुटपुटणे आणि सांगणे की मी तुझं दीक्षा दिली, ही खरी दीक्षा असू नाही शकत. असं जर असेल तर मग त्यांनी द्यायची काय गरज आहे. माझं मी घेऊ शकतोय कारण ते शेवटी ईश्वराचंच नाव आहे, त्याचं नावच घेऊन मला फायदा मिळणार आहे. तर मला कोणाकडून घेण्याचं महात्म्य काय आहे. तर कोणाकडून घेण्याचं महात्म्य जे दीक्षातला भाग आहे ते म्हणजे काय की तो जर व्यक्ती त्याची सकल आध्यात्मिक स्थिती अवस्था तो त्या शब्दामध्ये किंवा त्या मंत्राजपामध्ये तो जर ओतू शकत असेल, भरू शकत असेल आणि तो संकल्प देऊन त्या शाच्यामध्ये पाठवत असेल आणि त्याच्याबरोबर तो राहण्याची अपेक्षा करत असेल शिष्याकडून आणि तो त्यातला जगवत असेल शिष्य ते, तर त्याचं दीक्षा देणं आणि दीक्षा पुढं फलद्रूप होणं ही क्रिया चालू होऊ शकते. पण असं बऱ्याच वेळा झालं तसं तर उत्तम आहे, पण नुसतंच नाव मिळत असेल तर ती दीक्षा होऊ नाही शकत. तर दुसऱ्या अर्थानं दीक्षेला पुढं अगदी सूक्ष्म रूपात आणि प्रभावी करण्याचं माध्यम काय आहे ते म्हणजे एखादा साधकाला एखादा गुरु प्रथमतः त्याचं चेतनेला, मनाला, चित्त आणि हृदयाला तो साफ करतो. भरपूर साफ केल्यानंतर जशी एखादी जमीन एखादं बीज धारण करायला तयार होते आणि मग त्या सगळ्याच्या प्रयत्नानंतर अशी धारण करण्यास तयार झालेली जी जमीन आहे त्याच्यामध्ये ते योगिक शक्तीचं बीज त्याच्यामध्ये पेरतात. योगिक शक्तीला दुसरं असंही नाव दिलेलं आहे की त्याला प्राणाहुती असं ही संकल्पना मांडलीत. प्राणाहुती म्हणजे प्राणाची आहुती देणे. जसं प्राण म्हणजे ईश्वरीय ऊर्जा, तुच्छ ईश्वरीय ऊर्जा
किंवा ज्याचा ईश्वराशी योग पावलेला आहे त्यानं प्राप्त झालेल्या ऊर्जेलासुद्धा प्राण ऊर्जा किंवा योगिक शक्ती म्हणतात. तर याचा अर्थ गुरु स्वतःचं अस्तित्वाचा एक इसेन्स, ॲक्च्युली इसेन्स संकल्पशक्तीनं त्या तयार झालेल्या चेतनेच्या गाभाऱ्यामध्ये पेरतो आणि त्याला कंटिन्युअसली त्याचं संवर्धन करत पुढे जात राहतो. त्यामुळे त्या साधकाच्या आतच त्याला अनुभव यायला लागतात किंवा त्याचा परिणाम म्हणून त्याच्या ध्यानाच्या क्वालिटी अजून पुढे जायला लागतात. एकंदरीतच परिवर्तन आणि अनुभवाचं जग चालू होतं, कारण हीच गोष्ट मुळी जिवंत आहे. याच्यातला जिवंतपणा काढला आणि नुसता शब्द दिला तर दोन्ही बाजूनं जाणवताना दीक्षात जाणवेल, परिणाम तसा निघणार नाही. तर एकंदरीत ह्या गुरुची ओव्हरऑल भूमिका मानवी विकासात जी आहे त्याच्याबद्दल मी थोडासा प्रकाश टाकतो. म्हणजे थोडे रेफरन्स घेऊया की आपण जसं एखादा अवतारला गुरु असणे आणि आम्हाला गुरु असणे गुरुची नेमकी एक्झॅक्टली याच्यामध्ये करतो काय ते. तर फॉर एक्झाम्पल जसं उदाहरणार्थ रामाला वशिष्ठ नावाचे गुरु होते. जर तुम्ही रामचरितमानससारखे जर ग्रंथ वाचले असाल त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की रामाला वशिष्ठांनी प्राणाहुतीच्या माध्यमातून प्राणाहुतीच्या किंवा योगिक शक्तीच्या संप्रेषणाचं माध्यम वापरून त्यांचं आध्यात्मिक प्रशिक्षण केलं होतं. तर मग प्रथम प्रश्न मगाशी आपण पाहिला होता तसं जी ईश्वर आहे मग त्याला गुरूंची गरज काय आहे. तर मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे तो आता मानवी देहात आहे, तो मानवी मर्यादा अनुभवतोय आणि ह्या मानवी मर्यादेतून त्याला दिव्य मानवी त्याच्या अवताराच्या काळापर्यंत पोचवण्यासाठी जे काही म्हटलं जे काय म्हणू आपण संस्कार आहे म्हणा किंवा प्रशिक्षण आहे म्हणा ते प्रशिक्षण गुरु देत असतो. आणि ह्या प्रशिक्षणातला सगळ्यात उच्चतम साधन किंवा मार्ग काय आहे याच्याकडे आपण ॲक्च्युली ती चर्चा करतो आहेत. तर हा गुरु अशा एखाद्या अवताराला अशा योगिक शक्तीचं संप्रेषण किंवा प्राणाहुतीचं पोषण देऊन त्याला दिव्यत्वाच्या अवस्थेला आणतो आहे. मग ही प्राणाहुती किंवा योगिक शक्ती गुरु देतो म्हणजे एक्झॅक्टली काय करतो. मग त्याच्याकडे काय असतं तर मुळी या शब्दाला समजून घेऊया. योगिक शक्ती म्हणजे योग प्राप्त झाल्यानंतर मिळालेली शक्ती. मग योग म्हणजे काय की ज्याचं त्या इंडिव्हिज्युअल आत्म्याच्या परमात्म्याशी एकरूपता मिलनता झाली आहे म्हणून त्याच्याकडे ती योग झाल्यानंतर प्राप्त झालेली शक्ती आहे की जो शक्ती दुसऱ्याच्या हृदयामध्ये तो संकल्पशक्तीनं ती ईश्वरी ऊर्जा भरू शकतो. त्यानं काय होतं की त्याच्या आत्म्याचं पोषण व्हायला सुरू होतं आणि हे पोषण करण्याचं काम गुरु करत असतो. आणि ह्या पोषणाची जशी जशी उन्नत होईल आणि तो त्याच्या दिव्यत्वाच्या अवस्थेला आला की मग त्याचा अवतार कार्य तो परफेक्ट हे करू शकतो. म्हणून कृष्णाच्या काळी सांदीपनीसारखे गुरु आहेत की ज्यांना परत सेम गोष्ट होते. तर आता प्रश्न येतोय की गुरु अनेक असतात, त्यांच्या ॲप्रोच पद्धती पण अनेक आहेत, पण ह्याच्यातला सर्वोत्तम गुरु कसा शोधायचा त्याचं काय किंवा मार्गदर्शक किंवा असे काय पॉइंटर आहेत का. मी एक एक्झाम्पल ठेवतो तुमच्यासमोर. जेव्हा अर्जुनाने गीतेच्या ह्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की दोन्हीकडून शंख फुंकल्यानंतर त्यानं युद्धासाठी नकार दिला. काच तर माझ्याच आप्तस्वकीयांना गुरुनं मारूनच जर गादीवरती बसण्यासारखी जर एवढीशी गोष्ट आहे तर मला हे काय वर्थ वाटत नाही. मग कृष्णानं त्याला बऱ्याच गोष्टी समजवायला सुरू केलं, जसं क्षत्रिय धर्म काय आहे, कर्तव्य काय आहे, न्याय काय आहे, धर्म काय आहे वगैरे. एवढ्या सगळ्या बऱ्याच गोष्टी समजवायला सुरू केल्यानंतर अर्जुन बऱ्याच गोष्टींमध्ये कृष्णाशी वाद घालतो. म्हणजे वाद म्हणजे त्याला गोष्टी कॉन्ट्राडिक्टरी वाटतात की हे विरोधाभास आहे असं वाटतं की मगाशी तू एक बोलतोस आणि आत्ता वास्तविकता काय वेगळंच बोलतोस. जसं एक स्टेज येते की कृष्ण समजावून सांगत असतो की जसं धर्माचा पाया करुणा आहे आणि अर्जुन म्हणतो पहा मगाशी म्हटलं धर्माचा पाया करुणा आहे आणि आता म्हणतो यांना मारा. म्हणजे तुझ्याच शिकवणीमध्ये बाबा कन्फ्युजन आहे. हा फरक आहे शिष्य आणि गुरुचा. शिक्षक असं शिकवत असताना असे अनेक प्रश्न शिष्याच्या ह्याच्या आत येऊ शकतात, विद्यार्थ्याच्या येऊ शकतात. मग याच्या पुढे जाऊन कृष्णाने काय केलं, कृष्णाला समजलं की मी जे दिव्य अवस्था ज्ञान याला समजावू इच्छितोय हा अर्जुन ग्रहण करण्यास सक्षमच नाही आहे, काबिल नाही. तो एक टिपिकल क्षत्रिय धर्म पालन केलेला एक व्यक्ती आहे. मग कृष्णानं ॲक्च्युली अर्जुनाला गीता ही सांगायची बंद केली ॲक्च्युली. तेव्हा त्यानं काय केलं तर अर्जुनाला त्यानं युद्धक्षेत्रावरतीच त्याचं चित्त हृदय मन साफ करून टाकलं
असं का? तर तो जे काही ज्ञान देतोय ते अर्जुन घेतोय, तर त्याच्या जुन्या अनुभवातून, मगाशी जसं तुम्ही म्हटलं, ते अनुभव मला आध्यात्मिक पुढे जाण्यास उपयोगी ठरू शकतात का? त्याचे जुने अनुभव, परंपरा, धारणा आणि त्याला मिळालेलं शिक्षण, ज्ञान, या सगळ्यांच्या गोळाबेरीज करून कृष्णाला तो समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. मग कृष्णाला कळतं की मला जे नेमकं पोचवायचं आहे ते याच्या आतल्या दूषित धारणा, कल्पना ज्या आहेत, ज्याला क्लॅश होतंय, आणि याचा तिसराच अर्थ निघतोय. मग कृष्णाच्या हातात एवढंच होतं की या अर्जुनाच्या पूर्वधारणा, पूर्वकल्पना, अनुभव, समज ही जर काढली नाही तर मला शुद्ध दिव्य अस्तित्व त्याच्यामध्ये ज्ञानरूपी, अनुभवरूपी नाही ठेवता येत. मग कृष्णाने युद्धक्षेत्रावरतीच अर्जुनाचं शुद्धीकरण केलं, आणि ही जे दिव्य ज्ञान आहे ते संकल्पशक्तीनं, प्राणाहुती, योगिक शक्तीचा उपयोग करून त्याने अर्जुनाच्या हृदयामध्ये संप्रेषित केलं, ओतलं, भरलं जणू. आणि त्याच्यानंतर अर्जुनाचं परिवर्तन झालं. तर हा सगळा गुरुचा सगळा अट्टहास हा आमच्या मानवी परिवर्तनाचा आहे. आणि ह्या परिवर्तनासाठी जो काही तो तंत्र किंवा विद्या किंवा त्याचा अनुभव किंवा त्याचे जे काही सजेशन शक्ती वापरत असेल, ती तो कोणती नेमकी वापरतो, त्याच्यातून त्याचं प्रशिक्षणाचा दर्जा ठरतो. मग आता कृष्ण तिथं गीतेत अर्जुनाला समजावतो, म्हणतोय, पहा की जे मी तुला आज ज्ञान दिलं किंवा दिव्य दर्शन दिलं ते प्राप्त करण्यासाठी अनेक संत, मुनी आणि देवसुद्धा याच्यासाठी अनेक वर्ष आणि जन्म तडपत आहेत किंवा त्याचा साधना करतात, अजून प्राप्त नाही झालं. तर कृष्णानं ते त्याला, अर्जुनाला सहज प्राप्त करून दिलं. तर याच्यामध्ये वापरलं गेलेलं माध्यम हा त्याच्यातला फार मोठा गहन अर्थ आहे की जो प्रशिक्षणाचं माध्यम आहे, की जे गुरुच्या हातात कुठलं माध्यम वापरतो त्याच्यावरती. तर एखादा साधक अनेक प्रवृत्तींना घेऊन, स्वभावांना, अडचणींना घेऊन येतो आणि त्याला सांगितले XYZ नाम घे आणि तुझं तू कमव, तर मग गुरुची गरज काय आहे? बरोबर. तो त्याच्या शक्तीनं कमवेल ना. तर गुरुचा अर्थ आहे की त्याच्या जुन्या धारणांचा, संस्कारांचा जो काही गाठोड आहे ते काढून टाकणे आणि एक नवा फ्रेश व्यक्ती तयार करून त्याच्यामध्ये दिव्यत्व भरणे. आणि त्या साधकाचं त्याच्यानंतर भाग शिल्लक राहतो, म्हणजे त्या गोष्टीला पचवणे, आपला भाग बनवणे. जर आध्यात्मिक प्रशिक्षणामध्ये शुद्धीकरणाचा अभाव असेल, जर आध्यात्मिक प्रशिक्षणामध्ये योगिक शक्तीचं संप्रेषण वापरलं जाणार नसेल, तर मी तुम्हाला अजूनही काही रेफरन्स देऊ शकतो की जी सामान्यपणे साधकाचा अनेक वेळ खातात, प्रचंड श्रम जातं, आणि तरीही तो एका विशिष्ट डायमेन्शनपर्यंतच पोचू शकतो, त्याच्या पुढे नाही जाऊ शकत. तर प्रशिक्षणातली सर्वात सर्वश्रेष्ठ अध्यात्मातली जर काही गोष्ट असेल तर विवेकानंदाने एका ठिकाणी म्हटलं होतं की अशी पद्धत, असा मार्ग शोधा की ज्याच्यामध्ये राजयोग शिकवला जातो किंवा आहे, अंतर्भूत आहे, आणि असा गुरु शोधा की ज्याच्याकडे अशी योगिक शक्ती संप्रेषित करण्याची कॅलिबर आहे. जर एखाद्या गुरुला असं योगिक शक्ती साधकाच्या हृदयामध्ये भरायची असेल तर त्याला प्रथम पोकळी तयार करणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये ती पोकळी म्हणजे दुसरं काय नसून त्याच्या अंतरंगातली जळमटं, जुने धारणा, मतं, विचार, अज्ञान किंवा अजून अपमान, द्वेषसारखे काही गोष्टी आत रुतून पडल्या, ह्या सगळ्याला साफ करणे. म्हणून ह्या आध्यात्मिक एकंदरीतच प्रवासामध्ये जर शुद्धीकरण केलं नाही तर परिवर्तनाचा संबंधच येत नाही. म्हणून माझे गुरुदेव नेहमी म्हणतात की आध्यात्मिक परिवर्तनामध्ये शुद्धीकरणाशिवाय इंचही प्रवास पुढे जाऊ शकत नाही. मग असं शुद्धीकरण ईश्वर करत असता तर मग आपण अनेक जन्म हे झाले नसते. तर मग ईश्वरानं काही कृपा केली आहे शुद्धीकरणाची, ती म्हणजे आम्ही जेव्हा भोग भोगतो तेव्हा आम्ही शुद्ध होतो, किंवा आम्ही स्वाभाविक ध्यानामध्ये किंवा झोपेत असे अनेक विचार अनुभवतो, तेही विचार बऱ्याच वेळा जाण्यासाठी येतात. ते शुद्ध होण्याचीच क्रिया जी ईश्वराने एक मेकॅनिझम म्हणून सेट केलेली आहे, पण गुरु त्याच्या पुढे जाऊन काम करतो. तर एकंदरीत प्रश्न जर असा असेल की एक्झॅक्ट गुरु काय करतो एखाद्या शिष्याच्या उत्थानासाठी, तर तो म्हणजे जो काही अवस्थेत तो शिष्य आहे, प्रत्येकजण भिन्न अवस्थेत असेल, तर त्या भिन्न अवस्थेत अनेक हजारो, लाखो, करोडो जरी त्याच्याकडे शिष्य असतील तर त्याच्याकडे वेळ आणि स्थल आणि काल, उदाहरणार्थ याच्या मर्यादित असून तो काम नाही करू शकत. याच्या पलीकडे गेलेला गुरु या प्रत्येकाच्या वैयक्तिक स्थितीपासून त्याला शुद्ध करायला सुरू करतो आणि तो त्याच्यामध्ये योगिक शक्ती किंवा प्राणशक्ती किंवा ईश्वरी ऊर्जा तो संप्रेषित करतो. याचा अर्थ काय राहतो की अशा गुरुच्या मार्गदर्शनाखाली तो
तो फक्त ग्रहण करतो. गुरु त्याला भरतो, देतो, तो ग्रहण करतो आणि ते पचवतो. तो त्याला आपला भाग बनवतो, त्याला मोठं करतो. दुसऱ्या मार्गामध्ये काय सांगितलं जातं, उदाहरणार्थ की एखादं साधन त्याला दिलं जातं आणि सांगितलं जातं की ह्या साधनाचा उपयोग करून तू कमाव. तर अर्जुनानं नाही कमावलं, कृष्णानं त्याला सगळं काही अडथळे काढून त्याच्यामध्ये भरलं होतं. तर असं काम हा जिवंत गुरुच करू शकतो किंवा एखादा जिवंत अवतार करू शकतो, जे कृष्णानं अर्जुनाबरोबर केलं. ते जर असं नाही केलं आणि भरपूर पांडित्याच्या चर्चेच्या गप्पाच्या किंवा बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी ऐकताना तुम्हाला पाहायला मिळेल की सायकोलॉजिकल गोष्टींच्या चर्चा गप्पा चालू असतात आणि त्याला समजताना हे काहीतरी आध्यात्मिक चाललं आहे असं समजलं जातं. आणि ह्या बऱ्याच वेळा याच्या गोष्टी ह्या त्या प्रवचनांना आनंद लुटला जातो. पण यानं वास्तविक जीवनामध्ये बदल होणं बऱ्या अंशी कठीण आहे. तर बदल हा आणण्यासाठी गुरु हा एक उत्प्रेरक मानला जातो, जसं कॅटॅलिस्ट आहे. त्याच्या अस्तित्वाने आमच्या याच्यामधली शुद्धी किंवा त्याच्यातली ऊर्जा आम्ही खेचू शकतो किंवा तो संकल्पना आपल्याकडे पाठवू शकतो. म्हणून एखादा साधक उन्नत पाहू शकतो. अदरवाईज हा प्रवास खरंच खूप कठीण आहे. म्हणजे याच्यामध्ये जसं मी मगाशी म्हटलं की ज्ञानेश्वर सेम म्हणतात, तरलो तरलो अथ्था उद्धरले गुरुकृपे. तिथं तुम्ही ज्ञानेश्वरीचं प्रत्येक अध्याय काढा, ते स्वतःला निवृत्ती दास असं समजतात. तर त्याने गुरूंचं दास्यत्व घेतले, गुरूंनाच ईश्वर मानले आणि गुरूंना त्यांनी सर्वस्व सोपवून दिल्यानंतर गुरुची जबाबदारी पूर्णतः बनते आणि ते गुरु आपल्या शिष्याला हवं तसं शेप करू शकतात. याच्यामध्ये राहतं शिष्याचा भाग म्हणजे ओबिडियन्स, शरण जाणे, उभे करणे आणि ते जे सांगतात त्या सगळ्या गोष्टींना मानत जाणे. तर त्या व्यक्तीचा त्याच्यामध्ये डेफिनेटली परिवर्तन व्हायला. तर मगाचा एक छोटासा भाग मी व्ह्युअर्सना अजून क्लिअर होण्यासाठी करतो आहे. दीक्षा म्हणजे या हार्टफुलनेसमध्ये आम्ही काय करतो, तर याचे 3 सेशन केले जातात. ध्यानाचे एकूण 3 सेशन केले जातात. त्या प्रत्येक सेशनमध्ये ध्यान अजून सोपं करणाऱ्या काही टेक्निक शिकवल्याही जातात आणि ह्या 3 टेक्निक जशा आपण शिकतो तसंच त्या दरम्यान गुरुदेव त्या आध्यात्मिक उन्नतीसाठीचं जे बीज आहे ते आपल्या हृदयामध्ये पेरण्याचं काम करतात. तर असे 3 सेशन घेतल्यानंतर आपण, जशी मी आता कृष्णानं अर्जुनाला केलेली जी मदत आहे, त्या मदतीतले 2 महत्त्वाचे घटक आहेत, ते म्हणजे शुद्धीकरण आणि योगिक शक्तीचं संप्रेषण. तर आपल्या पद्धतीमध्ये सुदैवाने या योगिक शक्तीचं संप्रेषण आणि शुद्धीकरण करण्याची योग्यता, काबिलियत असलेले सुदैवाने आपल्याकडे गुरुदेव आहे त्याच्यामध्ये, की जे स्थलकाल वेळेच्या पलीकडे जाऊन याचा अनुभव आपण घेऊ शकतो. तर ज्यांना याच्याबद्दल अजून माहिती घ्यायचं आहे किंवा असे 3 सेशन घ्यायची इच्छा असेल तर आम्ही तुमच्या स्क्रीनवरती काही नंबर डिस्प्ले करतो, त्याच्यामध्ये तुम्ही तुमची इच्छा नोंदवा. आम्ही तुम्हाला त्याच्याबद्दल कॉन्टॅक्ट करू आणि अशा पुढच्या मार्गदर्शनाच्या किंवा अनुभवाच्या गोष्टी आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये देऊ. अजून काही सरांचे प्रश्न असतील तर घेऊच, पण लक्षात आहे म्हणून मी बोलून टाकला. एखाद्याला वाटत असेल की मला ईश्वर समजून घ्यायचा आहे, तर गुरु मध्यस्थासारखं मला मध्ये नको आहे, मला थेट माझा ईश्वर समजून घ्यायचा आहे, मला ईश्वराकडं माझं गाऱ्हाणं मांडायचं आहे किंवा माझे प्रश्न मला त्याच्याकडून थेट सोडवून घ्यायचे आहेत, हे शक्य होतं का? ईश्वरी अस्तित्वाचं अनुभव किंवा अनुभूती ही गुरुशिवाय कुणी घेऊ शकतं का? जर काही हिंदू आध्यात्मिकतेच्या सर्व इतिहासाच्या पार पाठीमागेपर्यंत गेलो तर अशी काही उदाहरणं याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ती उदाहरणंसुद्धा आहेत की ज्यांनी गुरुशिवाय हा आध्यात्मिक प्रवास चोखाळण्याचा प्रयत्न केला आहे. तर त्याच्यामध्ये होतं काय मी तुम्हाला सांगतो. त्याच्यात प्रथम जी अडचण आहे ती म्हणजे प्रचंड वेळ, प्रचंड श्रम वाया जातात. ते कसे, तर मगाशी मी एक्झाम्पल दिलं, आयझनबर्ग म्हणतो शास्त्रज्ञ, किंवा माझे गुरुदेवही त्याच्यावरती नेहमी बोलतात. ते म्हणतात की कुठलीही गोष्ट भौतिक असो किंवा आध्यात्मिक असो, त्या गोष्टीला अनुभवायचं असेल, समजायचं असेल तर त्याच्यापेक्षाही आम्ही सूक्ष्म होणं आवश्यक आहे. तर एखाद्या साधकानं म्हटलं की ठीक आहे, मला ईश्वराला अनुभवायचं आहे, तर त्याच्याकडे परत नियम तो शिल्लक राहतो की तुला जे अनुभवायचं आहे त्याच्यापेक्षा सूक्ष्म व्हावं लागेल. तू सूक्ष्म नाही आहेस म्हणून त्याचा अनुभव करू शकत नाहीस. आणि मग प्रश्न शिल्लक राहतो, मी आता सूक्ष्म होण्यासाठी काय करू? मग परत कळतं की
याच्यामध्ये प्रचंड तुम्हाला एकतरी स्वतःच्या प्रयत्नानं ऊर्जा एफर्ट घालून तुम्ही पुढे सरकू शकता. च्याऐवजी हा प्रवास जर सोपा करायचा असेल तर मला असं कोण जर सूक्ष्म बनवायला तयार असेल तर माझा हा याच्यातला प्रवास हलका फास्ट होणार नाही का? आता काही उदाहरणं घेऊया की ज्यांनी स्वतःच्या प्रयत्नानं आध्यात्मिक प्रवास सुरू केला. उदाहरणार्थ फार मोठं उदाहरण म्हणजे विश्वामित्र आहेत. 20,000 वर्ष तपस्या केल्यानंतर ते एकाच त्या रंभा मेनका काय तिचं असेल तिच्या प्रेमात पडतात. तिच्याशी लग्न होतं, त्यांना एक मुलगी होते आणि त्या मुलगीला मांडीवर घेतल्या घेतल्या त्यांना रिअलाईज होते की मी काय करतोय आणि परत ते आध्यात्मिक प्रवासाला लागतात. तर या 20,000 वर्ष तपस्या करायला लागेल, अनुभवायला वेळ लागेल. गुरुदेव म्हणतात एवढा ईश्वर कठीण नाही. तर रावणासारखाही व्यक्ती आहे की ज्यानं स्वतःच्या प्रयत्नानं उदाहरणार्थ शंकराकडून वर प्राप्त केला किंवा काही शक्ती प्राप्त केली. तर आता अशा ठिकाणी अशा वेळी रावणाचंही पतन होण्याचं कारण काय आहे? माझे गुरुदेव म्हणतात जर त्याच्याकडे गुरु असता तर त्याला शिकवता आलं असतं, त्याला मार्गदर्शन केलं असतं की तू परस्त्री नाही आणू शकत, तू जे काही करतोस ते अधर्म आहे. अध्यात्म म्हणजे ईश्वरीय शक्ती मिळवणे हा एक धारणा असलेला वर्ग आहे. त्याच्यात उदाहरणार्थ रावणासारखी व्यक्ती अफाट तपस्या केली पण प्राप्त काय झालं? काहीच नाही. तर याच्यामधला सोपा प्रवास करायचा असेल तर गुरुची मदत घेतली तर अतिउत्तम आहे. नाहीतर हे अशक्य आहे असं बिलकुल नाही. पण अशी उदाहरणं फारच बोटावर मोजणारे मिळतील. अनेक संत परंपरा किंवा अनेक अवताराने त्यांच्या जीवनकालात आम्हाला दिलेला मेसेज आहे. उदाहरणार्थ कृष्ण अवतार असेल, राम अवतार असेल, की त्यांनी सांगितले हे सोपं काय आहे? तर मीही एक गुरु घेतो आहे, तुम्हीही एक घ्या, ह्यानं सोपं होईल. एखाद्याला नाहीच हे करायचं आहे तर त्याला ईश्वर प्राप्ती जवळपासच अशक्य आहे असं कबीर म्हणतात किंवा अनेक संत म्हणतात. पण अशक्यच आहे असं नाही, पण त्याला पता नाही कितना टाइम लगेगा उसको. खरंय. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं हार्टफुलनेस इन्स्टिट्यूटचे कोल्हापूर झोनल कोऑर्डिनेटर नितीन भोसले सर यांच्याकडून गुरु ही मूळ संकल्पना नेमकी काय आहे आणि गुरु या संकल्पनेभोवतीचे जे काही प्रश्न आहेत, गुरु कसा निवडावा, देव गुरु असू शकतो का, देवांना गुरु का असतात, गुरु हा जिवंत स्वरूपातच का असावा, त्याचबरोबर गुरु नसला तर माणसाच्या आयुष्यामध्ये काय होईल आणि एकूण मानवी जीवनामध्ये गुरुचं महत्त्व काय, हे सगळं आपण जाणून घेतलं. आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं एका तासाभरामध्ये गुरु ही संकल्पना सांगणं किंवा ती समजून घेणं तेवढं सोपं नाही. परंतु आपल्यामध्ये गुरु या संकल्पनेबद्दल काही समज असतील ते दूर व्हायला या सगळ्या विश्लेषणातून नक्की मदत झाली असेल. यातूनही आपले काही प्रश्न उरले असतील किंवा आपल्याला काही प्रश्न पडले असतील तर आपण जरूर आपल्या TV स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधू शकता. हार्टफुलनेसच्या मदतीनं आपल्या गुरु या संकल्पनेबद्दलच्या किंवा एकूणच अध्यात्माबद्दलच्या काही शंका असतील तर त्या आपण समजून घेऊ शकता आणि या प्रक्रियेचा भागही आपण बनू शकता. मी आपणा सर्वांच्या वतीनं, यस न्यूज परिवाराच्या वतीनं, यस भक्ती परिवाराच्या वतीनं नितीन भोसले सर आणि हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट यांचे आभार मानतो. धन्यवाद. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा, भरपूर शुभेच्छा. धन्यवाद.